मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्दमानं गन्धं परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन 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 तुझरे चरण संताचे या तुझरे चरण संताची या तुझरे चरण संताचे या तुझरे चरण संताची या संत कृपादाने कथेचा विस्तारो संत कृपादाने कथेचा विस्तारो संत कृपादाने कथेचा विस्तारो संत कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या संत कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरू दास सुता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरू दास सुता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लुगराला दलो पावन झालो चराचरी तुमचा लुगराला दलो पावन झालो चराचरी लुगराला दलो पावन झालो चराचरी तुमचा लुगराला दलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेणे बोलत वचनादी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यादिगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठलाची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांबू ठरणारं संत साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलं ते मायबापांच्या कर्णकुराणमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं ज्यांना ज्ञानी अमरेंद्र बोधामृतचंद्र गाथा समुद्र चैतन्यभूषण पाषाण्य दूषण जिजाई रमण कथामृत असन असणारे देहूचे सुप्रसिद्ध वैराग्य राग रसिक श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा मातृत्वाबद्दल व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि संतांची तुलना मातृत्वासोबत करून विशेषत्वानं संत आणि माय यांचं जे हृदय आहे या हृदयाची तुलना त्याचं विशेषता किंवा वर्णन माझ्या तुकोबरायांनी गोड अशा यथार्थपणे आजच्या अभंगातून आपल्यासमोर गोड अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि ऐका गोड असा अभंग आणि या गोड अशा अभंगाचा भावार्थ एका आईची विशेषता सांगत आहेत तुकोबराय. कोण आहे ती माय जी आम्हाला जन्म देते तीच माय का हो तुकोबराय? तुकोबराय म्हणतात या मातृत्वाचे अनेक लक्षणं आहेत. जगतामध्ये अनेक मातृत्वाचे दाखले देता येतील पण त्याचबरोबर आज जे तुकोबराय मातृत्वाचा दाखला देतात ना हा दाखला देणारे माझे तुकोबराय हे सुद्धा संतच आहेत. पण संतांनी संतांचं विशेषत्वानं वर्णन करू जाणं ते फक्त संतांनीच. कारण संतांचंच वर्णन संत करू शकतात आणि संतांना संतांची उपमा देता येते. गुणातीतच संत आणि वर्णन करणारे सुद्धा संत आहेत. आणि म्हणून तुकोबराय आजच्या अभंगातून एका संतांचंच लक्षण पण मातृत्वाची तुलना आहे. ती माय कशी आहे याचं यथार्थपणे वर्णन करतात. मातेची कशी आहे तुकोबराय माय जिच्या चित्तामध्ये फक्त बाळ आहे अवघी बाळकाची व्याप्ती तिचं हृदय फक्त लेकरासाठी धडपडतं. एकदा का मातृत्वाची देणगी प्राप्त झाली आईला की त्या लेकराशिवाय दुसरा विचार जिच्या अंतकरणाला शिवत नाही ती माय. माय हा शब्द आता बऱ्यापैकी जुना झाला बाबा, जुना झाला का? आता आई या संकल्पनेची व्याख्या करताना आम्हाला बऱ्याचदा माय हा शब्द ऐकायला नाही मिळत. आता आई सुद्धा काहीच ठिकाणी मिळतो ऐकायला. आता नवीन शब्द आलाय कारण आताची मुलं कॉन्व्हेंटला आहेत आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आमच्या मुलांना भरपूर शिकावं, खूप मोठं व्हावं ताई, निश्चित मोठं व्हावं, पण संस्कारांची शिदोरी मात्र त्या लेकरांच्या हातात देता आली पाहिजे. तुकोबराय म्हणतात ही जी माय आहे हिच्या अंतकरणामध्ये लेकराविषयीचा कळवळ आहे. आणखीन एक तुकोबरायांचा अभंग आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. इथं सुद्धा चित्त आणि एका ठिकाणी चित्ती आहे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. किती प्रेम करते हो तुकोबराय? किती करते? आमचा प्रश्न आहे तुम्हाला, किती करते? त्या लेकराला जवळ घेतल्यानंतर जिचा शीण निघून जातो ते मातृत्व आहे. जवळी घेता शीण गेला इतकं प्रेम करते का हो तुकोबराय? ते म्हणतात अहो इतकं प्रेम करते का काय विचारता? खूप प्रेम करते. मग त्या लेकराविषयीचं आईविषयीचं नेमकं काय नातं आहे आणि कसा संबंध आहे हो तुकोबराय? तुकोबराय म्हणतात ती माय जेव्हा एखाद्या हातामध्ये त्याच्या आवडीचा खाऊ घेऊन येते ना त्या खाऊच्या आशेनं ते लेकरू तिच्या पाठीमागं धावतं. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, तिच्याशी सलगी करू पाहतं, तिला जवळ घे म्हणून हट्ट करतं आणि हट्ट माय पुढे चालतो. हट्ट आईच्या समोर केला जातो आणि पुरवणारी आई आहे. पण ओ तुकोबराय ज्या आईबद्दल यथार्थपणे एवढं वर्णन करता तुम्ही त्या आईच्या जवळ गेल्यानंतर किंवा तुमच्या दृष्टिकोनातून ती माय कोणती? ते म्हणतात संत ही माई आमचे
आणि याच संत रूपी माईच्या जवळ आम्ही लेकरू बनवून जात असतो. मग तुमचं काय मत आहे तुकोबराय? आईच्या जवळ गेल्यानंतर कसं राहता तुम्ही त्या संत रूपी? तुकोबराय म्हणतात, तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. त्या आईला जेव्हा आम्ही मिठी मारायला जातो ना, आम्ही लहान आहे, विचार फार मोठा आहे या शब्दातून. आम्ही लहान आहे. आईच्या पुढं जात असताना लेकरांना कायम लहानच होऊन राहावं. तुम्ही कितीही उच्च पदाधिकारी जरी झालात ना मायबाप, तरी सुद्धा आईच्या पुढं लेकरू हे लहानच आहे. किती पदव्या घ्या, किती डिग्र्या मिळवा, भले आपली माय शिकलेली नसली तरी तिच्याकडं जे विद्येचं विद्यापीठ आहे, संस्कारांचं विद्यापीठ आहे किंवा अनुभवांचं विद्यापीठ आहे, तिला माय म्हणायचं आहे. आणि म्हणून माझ्या तुकोबराय म्हणतात, या संत रूपी आईच्या जवळ गेल्यानंतर आम्ही तिला मिठी मारायला जातो, पण आमची मिठी तिला पोहोचत नाही, कारण आम्ही लहान आहे, माय मोठी आहे. मग आमची जी मिठी आहे ती आईच्या पायाला लागते. का लागते पायाला? कारण आम्ही काय आहोत? काय आहोत? आम्ही लहान आहोत. आणि आम्ही लहान असल्यामुळे आईला मिठी मारायला गेल्यानंतर मात्र आमची ती मिठी तिच्या पायाला बसते. पण आम्हाला आनंद आहे, आम्ही तिला ओढतो, तिच्याशी सलगी करू पाहतो, कारण ती आमची काय आहे? बोला की काय आहे? माय आहे. यथार्थपणे तुकोबरायांनी सांगावं, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला, जवळी घेता अशी न गेला. हा अभंगाचा सरळ सोपा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. किम कारणम? का कोणत्या कारणास्तव उपस्थित आहात सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा ऐका मायबाप. आपल्या गोड गावातील कैलासवासी श्रीमती आनंदीबाई मधुकर कुलकर्णी या आईचं इहलोकीचा प्रवास संपला आणि आता स्वर्गलोकीचा प्रवास सुरू आहे आणि तो आज यथार्थपणे पूर्णत्वास जातोय. बऱ्याचदा अनेकांना प्रश्न पडतात, श्राद्ध कशासाठी? श्रद्धायुक्त अंतकरणानं केलं जातं तया नाम श्राद्ध. इतकंच श्राद्धाची व्याख्या करता येत नाही. आजच्या दिवशी अन्नदान इतकंच नाही, वस्त्रदान, ज्ञानदान कशासाठी ठेवायचं? तुम्ही अधिकाधिक पुण्यसंचय करावा आणि या पुण्यसंचयाचं गाठोडं गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ समर्पित करावं असं शास्त्र सांगतं. आणि त्याचं जे यथार्थपणे पुण्य मिळतं त्या व्यक्तीच्या सुखकर प्रवासासाठी फार गरजेचं आहे. आजचा प्रवास पूर्णतेचा आहे. आज 1 वर्ष पूर्ण होते, आता नवीन देहाची प्राप्ती होणार आहे. पण परमेश्वराला विनंती करायची आहे, या कुलकर्णी कुटुंबातून गेलेली ही माय आजही आम्हाला हवीशी वाटते. का वाटते? कारण कुणालाच वाटत नाही की आपली माय जावी, ती आपल्या म्हातारपणापर्यंत पुरावी, एवढी अपेक्षा असते. आणि म्हणून या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताची ही कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून आली, परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण बंधुतुल्य असणारे आमचे सुतार महाराज आहेत, त्यांच्या चरणविंदी नतमस्तक होते. त्याचबरोबर गोड अशी सातसंगत करणारे एकाहुनी बळीरे पारमार्थिक क्षेत्रातलं वैभव परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण ज्यांनी गोड अशी पंचपदी गायन केली ते आमचे हरिभक्तीपरायण जयंत महाराज असतील, महाराजांच्याही चरणविंदी नतमस्तक होते. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण माऊली महाराज आहेत, त्यांच्याही चरणविंदी नतमस्तक. पक्वाचा वरती सुंदर अशी साथ करणारे इंचगिरी रसाळ संप्रदायाचं वैभव किंवा या महाराष्ट्राचं वैभव असे असणारे परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण आमचे सराटे महाराज आहेत, महाराजांच्याही चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर हार्मोनियमवरती साथ करणारे हरिभक्तीपरायण उत्तम असे कीर्तनकार, उत्तम वक्ता आमचे पाडळे महाराज असतील, महाराजांच्याही चरणविंदी नतमस्तक. आणि आता इथं ही सगळी माझी माणसं उभी आहेत. जयगुरु भक्त परिवार इंचगिरी रसाळ संप्रदायाची आम्ही सगळी लेकरं आणि या सगळ्यांच्या समवेत गोड असं हे कीर्तनाचं निमित्त. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत उत्तम रीतीनं जे पोहोचवत आहेत, उत्तम साऊंड सिस्टीम आहे. या माण तालुक्यातलंच नुसतं नाव नाही तर बऱ्यापैकी महाराष्ट्रात नाव गाजत आहे असे असणारे उत्तम असे साऊंड सिस्टीम देणारे आमच्या साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा जोरदार मग अशी आल्या जेव्हा त्यांचा चेहरा पाहिला तेव्हाच लक्षात आलं की आज टेन्शन नाही आहे. बऱ्याचदा कसं असतं, मी नेहमी सांगत असते, जर तुम्हाला वाटत असेल कलाकारांनी कीर्तनकारांनी 40 वर्ष अधिक जगावीत, वाक्य महत्वाचं आहे बरं, कीर्तनकार आणि कलाकारांनी जर जास्त वर्ष जगावं अशी अपेक्षा जर असेल तर हे चांगलं लागतं. आणि हे जर चांगलं नसेल
तर कीर्तनकार भले 40 वर्ष जगणार असेल, 30 वर्षातच त्याचा कार्यक्रम आटोपण्याची शक्यता असते. कारण ओरडून कार्यक्रम रोजचे काल चालू असतात, बऱ्यापैकी गायन असतं, बोलणं असतं, म्हणून हे व्यवस्थित पाहिजे. आणि म्हणून खूप गोड सिस्टीम आहे. सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होते. श्रोतृवर्ग इथं उपस्थित आहेत. मस्तक आहे पायावरी या या वारकरी सताच्या या वारकरी सताच्या या या वारकरी सताच्या मस्तक पाया भरिया मस्तक पाया भरिया या या वारकरी संतांच्या या या वारकरी संतांचा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. जगद्गुरु तुकोबराय लेकराच्या भूमिकेत आहेत. आणि आईबद्दलची भक्तवत्सलता, मातृवत्सलता इथं आज अभंगामध्ये समोर आपल्या मांडण्याचा प्रयत्न आहे. कोणच जगद्गुरु तुकोबराय ज्याने आयुष्यात नामचिंतन एक नामचिंतन केलं ते जगद्गुरु तुकोबराय. या जगद्गुरु तुकोबरायने आईची विशेषता सांगावी. का माईला महत्व आहे, का आईला महत्व आहे हो? ज्या पृथ्वी मातेवरती इथं जिथं आपण उभे आहोत ना, ही पृथ्वी माता आहे, ही धरत्री माता आहे. या आईचे अनंत ऋण आहेत आपल्यावरती. आणि म्हणून पूर्वीची माय जात्यावरती दळण दळायला बसायची आणि जात्यावरती दळण दळत असताना हातामध्ये खुंटा घ्यायची आणि त्या खुंटा फिरवत असताना ती पहाटेच्या वेळेस माय अनेक गोड अशा उभ्या गायची. या ओव्यांच्या माध्यमातून लेकराला सुद्धा कुठंतरी उपदेशाचे डोस द्यायचे. आता जातही नाही, आता खुंटाही नाही, आणि आता सगळंच गेलं. कोणते उपदेश करायची माय? पहाटे उठल्यानंतर लेकराला सांगायची. लेकराला उठवावं लागत नव्हतं, राजा उठ म्हणून सांगावं लागत नव्हतं. त्या ओव्या कानावरती पडल्यानंतर त्या साखर झोपेत असणारं लेकरू सुद्धा जागं व्हायचं आणि ते आईच्या मांडीवरती यायचं, जी दळायला बसली आहे तिच्या मांडीवरती ते डोकं ठेवायचं आणि ते लेकरू तिथं झोपायचं. पण ते नुसतं झोपत नव्हतं, ते संस्कारांचे बीजारोपण जे पहाटेच्या वेळेस आपण जे श्रवण करतो ना, ते आपल्या अंतकरणामध्ये बीजासारखं रोवल्या जातं, ते घट्ट मुळं पकडतं. आणि म्हणून आपण म्हणतो की नाही, सकाळची काही जी गोष्ट आपल्या कानावरती पडली की दिवसभर त्याचं चिंतन होत राहतं. ती माय जी आहे ना, ही माय कायम त्या लेकराला सांगायची, राजा उठल्यानंतर प्रथम धरतीला नमस्कार करायचा. आता सांगितलं पाहिजे लेकरांना. भले आपली लेकर कॉन्व्हेंटला असू द्या, हरकत नाही, पण संस्कारांचं बीजारोपण केलं पाहिजे. ज्याला ज्याला वाटतं माझ्या लेकरानं माझा सांभाळ म्हातारपणाला करावा, त्या प्रत्येकानं हे बीजारोपण करणं गरजेचं आहे. आता विषयांतर न करता विषयाच्या ओघाणं आलं म्हणून सांगून जाते मायबाप. पुण्याच्या ठिकाणी एक असं घर होतं. पती तरुण वयात निघून गेला, आईवरती जबाबदारी पडली. आईनं लेकराला खूप शिकवलं, खूप. तिची इच्छा होती, एकुलते एक लेकरू आहे आणि त्या लेकराला उच्च शिक्षण द्यायचंय. मी शिकलेली नाही, मी स्वप्न पाहिली पण ती अपूर्ण राहिली. पण माझ्या लेकराची स्वप्न मात्र पूर्ण झाली पाहिजे म्हणून एवढ्या तरुण वयासुद्धा हे जग वाईट नजरेनं पाहत होतं, पण तमानाही बाळगली. तारुण्यात गेलेला पती होता माईबाप. डोक्यावरचा पदर कमरेला खोचावा आणि दिवस रात्र मेहनत करत होती लेकराला शिकवण्यासाठी. तिच्या कष्टाचं चीजही झालं. लेकरू उत्तम शिकत होतं. बाहेरच्या देशामध्ये जाण्याची प्रथम संधी उपलब्ध झाली आणि आईनं ठरवलं, माझं गावातलं लेकरू, अरे या तालुक्यातलं कुठलंच लेकरू बाहेर गेलं नाही शिकायला, प्रथम माझ्या लेकराला बाहेर जायला मिळतंय, अमेरिकेला शिक्षणासाठी बोलावून आलंय. त्या आईनं गावभर पेढे वाटावेत इतका आनंद. शेजारणीच्या इथं खुरपणीसाठी जरी गेली तरी चर्चा फक्त स्वतःच्या लेकराच्या कौतुकाची. शेजारीन बाईनं जर म्हटलं ना, ताई काय कष्ट केलं अपार,
काय त्या कष्टाचं चीज झालं म्हणे, तुझं लेकरू उत्तम शिकतंय ग, बाहेरच्या देशात बोलावून आलं. त्या आईची छाती अजून विंच बरं अशी मोठी व्हायची, छान वाटायचं तिला, माझ्या लेकराचं कौतुक सोहळे कानांनी ऐकायला मिळतात. पण नशीब बघा ना कसं असतं, लेकरू गेलं सुद्धा, आई इथून कष्ट करून पैसे पाठवत होती, पण लेकरू मोठं झालं मायबाप आणि लेकराला पंख फुटले. काय झालं, एक दिवशीचा प्रसंग आहे. आई नेहमी आईला पैशांसाठी पत्र पाठवणारा मुलगा, पत्र नाही आलं आणि आता मात्र पत्र का नाही आलं म्हणून रोज त्या पोस्टमनला विचारायला जाणारी ती माय नेहमीप्रमाणे गेली. होय हो म्हणे, प्रत्येक महिन्यात माझ्या लेकराचं पत्र यायचं आणि आता मात्र त्याचं पत्र येईना, काय झालं असेल, माझं लेकरू सुखरूप तर असेल ना. 1 महिना झाला, आई रोज खेपा घालायची त्या पोस्टमनच्या दारामध्ये, माई लेकराचा पत्ता नाही, लेकराचं पत्र नाही, लेकराचा फोन सुद्धा नाही. आता वाईट वाटलं, माझं लेकरू बरं आहे का, ते आजारी तरी नाही ना पडलं, रोजचा प्रवास, रोजचं धडपड. पण बघा ना, रोज पोस्टमनच्या दारात जात असताना 1 महिना 2 महिने बघता बघता तब्बल 6 महिने उलटून गेले. लेकराचं पत्र नाही, फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही. आईनं विचार केला का नाही आलं, तिला मात्र इकडे काळजी लागली. पण इकडं असं झालं होतं, या लेकराला स्वतःलाच एक उत्तम नोकरी लागली होती, त्याच्या आयुष्यात ते दंग झालं होतं, लग्न केलं आणि तिकडं सेटल झालं होतं. आईचा विसर पडला लेकराला, जिनं आयुष्यभर कष्ट केलं विसर पडून गेला. 6 महिन्याचे बघता बघता वर्ष झालं. त्या आईनं थोडं थोडं झुरणी लागून अन्न पाण्याचा त्याग करायला सुरुवात केली. चित्त लागत नव्हतं संसारात. रोज त्या पोस्टमनच्या दारात यायची, दादा सांगा ना म्हणे लेकराचं पत्र आलंय का. त्या पोस्टमनाने सांगावं, आई नाही आलो. आता मात्र तो पोस्टमन सुद्धा थकला होता का, किती दिवस सांगायचं. आई झुरणी लागली आहे, आई मरणासन्न अवस्थेत आली आहे, चालता येत नाही तरी सुद्धा काठीवरती येते. माझ्या समोर रोज एकच प्रश्न, माझ्या लेकराचं पत्र आलं का हो दादा. आज मात्र पोस्टमननी मनाचं एक घट्ट पाठबळ निर्माण केलं आणि एक ठरवलं, आज खरं काही ते सांगूया. त्या लेकराचं एकच पत्र आलं होतं की आई मी माझं लग्न केलेलं आहे, मी सेटल आहे, आता माझं काही भारताकडे येण्याचा प्रवास होऊ शकत नाही, मी येऊच शकत नाही. पण हे पत्र वाचून दाखवणारा पोस्टमन, त्याच्याकडं तेवढं धाडस नसताना सुद्धा ते धाडस निर्माण केलं. आईच्या पुढं गेलं ते लेकरू. ते दादा गेल्यानंतर सांगितलं, तुमच्या लेकराचं असं असं पत्र आलंय. नुसतं पत्र आलंय ह्या ऐकता क्षणी आनंदाला पारावार नाही राहिला. ती माय जिच्या अंगामध्ये त्राण नाहीये, मरणासन्न अवस्थेत आलेली आहे, अन्नपाण्याचा त्याग आहे, आता मात्र कुठून ऊर्जा आली काय माहिती. काठीवर चालणारी माय, जिला थोडीशी 2 पाऊलं धडशी चालता येत नाही, ती सुद्धा काठी घेऊन, तिला जणू काही 10 हत्तीचं बळ तिच्या शरीरात आलंय. नुसतं पत्र आलं एवढा शब्द ऐकून. काय लिहिलंय काय माहिती, अडाणी आहे. त्या पोस्टमन दादांनी वाचायला सुरुवात केली पत्र, पण त्यांचे शब्द मात्र मुके झाले. हो काय सांगू, अरे किमान येण्याच्या आशेवरती तरी जगते ही. आज जर सांगितलं खरी काय अवस्था आहे तर जगणार नाही, संपेल आशा आहे ती. पण काय करायचं, खरं सांगू की खोटं. नाईलाज झाला, सगळा धीर एकवटला आणि सांगितलं असं असं झालेलं आहे म्हणे. आणि आता मात्र आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या लेकराच्या येण्यासाठी, त्याच्या येण्याच्या दिशेनं डोळे लावून बसणारी माय जगत होती कशी बशी, सगळा धीर संपला आणि एक दिवस गतप्राण झाली. पण गतप्राण होत असताना त्या घरामध्ये झाली जिथं पतीनं शेवटचा श्वास घेतला होता, जिथं माझं लेकरू लहानाचं मोठं झालं, शेवटची त्याची खेळणी जवळ घेऊन त्या मायनं प्राण सोडला. मायबाप प्राण सोडला. 6 महिने झालं त्या दाराला कुलूप होतं, आतमध्ये मायकडी लावली होती, कोणी बघायला नाही, फिरकायला नाही. बऱ्याच जणांना वाटायचं अरे रोज म्हातारी रस्त्याने किंवा जाताना येताना दिसत तरी होती, का दिसत नाही. जीव तो आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. आता मात्र बघता बघता 6 वर्ष पालटली आणि याच्या मनामध्ये कुठेतरी विचार आला, आपण आपल्या मायदेशी जाऊ आणि आपल्या आईची हाल हवा तरी घेऊ, कशी आहे बघूया. आला मायदेशी, गावात आला, त्या गावातील शाळा पाहिली आणि शाळा पाहिल्यानंतर मनामध्ये लहानपण जागं झालं. माझी माय यायची मला इथं शाळेमध्ये सोडायला. लहानपण पूर्ण डोळ्यासमोर उभं राहिलं आणि नकळत डोळ्यात पाणी आलं. आणि पाणी आल्यानंतर ओढ निर्माण झाली आईच्या भेटीसाठी. त्या द्वारामध्ये आलं, पण द्वारामध्ये गवत उगवलं होतं, इतकं गवत उगवलं होतं, त्या गवतातून वाट काढत काढत ते लेकरू द्वारापर्यंत आलं. द्वाराला कुलूप आहे आणि बाहेरून ते कुलूप तोडलं आणि मग आतमध्ये गेला.
आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे जाळ्या लागलेल्या आहेत, बंद आहे ते घर बऱ्याच वर्षांपासून. वडिलांचा एक जुना फोटो होता, लहानपणी पाहिलेला तो. त्या फोटोच्या जवळ गेले, डोळ्यात अश्रू आले, वडिलांचं आठवण निर्माण झाली. पण त्याच वडिलांच्या फोटोच्या बाजूला एक पत्र पाहायला मिळालं. हे पत्र पाहिल्यानंतर मनामध्ये निर्माण झालं, काय कुणी लिहिलं असेल पत्र? आईनं लिहिलं असेल. पत्र उघडलं आणि उघडल्यानंतर त्या पत्रामध्ये आईचे मजकूर होता, शब्द होते तिचे. शेवटचं पत्र होतं तिचं, राजा एकदा मला भेटून गेलं असतास तर शेवटची इच्छा तरी अपूर्ण राहिली नसती. राजा तू सेटल झाला रे तिकडं, तू कायमस्वरूपी सुखी राहावं इच्छा आहे माझी. पण ए राजा, शेवटची एकच इच्छा होती, तुझं एकदा चेहरा पाहायचा होता रे, पण नाही शक्य झालं. राजा पत्र वाचलं आणि डोळ्यातून अश्रू आले. अश्रू आले आणि आलेल्या अश्रूंनी बाजूला कुठंतरी दगड लागल्यासारखं कशाला तरी ठेच काढलो, अंधार आहे म्हणून बाजूला पाहिलं तर आईच्या स्वतःच्या शरीराची फक्त आणि फक्त हाडं राहिली होती. मायबाप कधीच तो देह विरून गेला होता, आता रडतोय. पण खरं सांगावं, माय आहे का पाहायला? हे वास्तव आहे. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे राहते आयुष्यभर. नेत्राचा दिवा करावा, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून वाढवते ना, तिला माया म्हणायचं. माझ्या तुकोबराय म्हणतात, अरे आयुष्यभर झटत राहते, लेकरासाठी तळ 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 तिळपत राहते, स्वतःचा देह जिजवत राहते ना, तिला माया म्हणायचं. किती प्रेम करते, आयुष्यभर प्रेम करत राहते. वय जरी मोठं झालं तरी लेकराला जसं ते लहानपणी जन्मल्यानंतर जी मातृत्वाची भूमिका होती, ते लेकरू वयस्कर होत असताना सुद्धा तीच आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तिच्या चित्तामध्ये हित आहे, तिलाच तर माय म्हणायचं. हित वाहे माऊलीचे चित्त, कायम प्रेम करत राहते, तिचं नाव माये हो. लेकराला जर झोप लागत नसेल ना तर अंगाई गीत गाऊन माय आमची झोप व्हायची. फार गोड होती पूर्वीची अंगाई गीत. निंबणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, प्रेमानं गायची. आज माझ्या बाळसाला झोप का ग येत नाही, लिंबणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. प्रेमानं गायची. त्या अंगाई गीतामध्ये सुद्धा मातृत्व आहे. आणि माझं तुकोबराय म्हणतात, हे जे सगळं व्यापकत्व आहे ना, हे तिच्या चित्तामध्ये आहे.
मग ती जात कोणती अभंगाचं प्रथम चरण. मातेचे याचे मातेचे याचे मातेचे याचे मातेचे याचे आजीती मातेची याची अवघी बाळाची भक्ती मातेची याची अवघी बाळाची व्याप्ती अवघी बाळाची व्याप्ती अवघी बाळाची व्याप्ती अवघी बाळाची व्याप्ती देह विसरे आपुला 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 ए मातेची याची अवघे बाळकाचे व्याप्ती अवघे बाळकाचे व्याप्ती अवघे बाळकाचे व्याप्ती मातेची याची अवघी बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती ती मातृत्व आहे. समाजामध्ये सुद्धा एक मातृत्व आहे दादा. आपण सुगरण नावाचा पक्षी पाहिला की नाही. त्या पक्षानं स्वतःच्या चोचीनं दाणा आणावा आणि नुकतंच त्या जन्म झालेल्या पिलांच्या चोचीमध्ये तो दाणा आणून घालावा. माझे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आई मातृत्व हे तसंच आहे. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे अजात पक्षाचे निवे पक्षिणी जी हे. ती पक्षिणी त्या पिलाला नुकतंच जन्मलेल्या पिलाला चोचीनं दाणा भरवते. मातृत्व तेवढ्या व्यापकतेचं आहे. आणि तीच पक्षिणी जिचा खोपा कसा सांगितला माझ्या बहिणाबाई महाराजांनी सांगितलं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला अरे खोप्यामध्ये कसा आहे तिचा खोपा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. एवढासा पक्षी आहे, माणसाला मेंदू आहे
माणसाला हात आहेत, माणसाला विचार करण्याची ताकद आहे, पण एवढ्याशा पक्षाला मेंदू नावाचा, विचार नावाच्या गोष्टी नाही आहेत, पण तरी सुद्धा आपल्या लेकराचं कसं संगोपन करायचं हे शिकवावं लागत नाही. याच्यासाठी कोणतंही बालसंस्कारांचं शिबिर आयोजित करावं लागत नाही. याच्यासाठी कुठल्याही शाळेत जाऊन नोंदणी करून तिथं काहीतरी शिकवण्याची गरज, शिकण्याची गरज भासत नाही. त्याला म्हणायचं पक्षी. आणखीन एक मातृत्वाचं नावं सांगून जाईन मी. ज्ञानोबाराय आमच्या आयुष्यातलं एक मातृत्व हरपलं, पण स्वतः जगाची माऊली झाली ती ज्ञानोबाराय. पण तुम्हाला माहितीये का, माझ्या माऊलींना सुद्धा आई म्हटलं जातं, पण माझ्या माऊलींची, माझ्या निवृत्तीनाथ दादांची, सोपानू काकांची सुद्धा एक आई झाली मायबाप. जन्मदातीचं नाव आहे रुक्मिणी आई साहेब, पण देहांत प्रायश्चित्तासाठी स्वतःच्या देहाचा त्याग केला ती एक माय जिनं जन्म दिलेला आहे. पण नुसतं मातृत्व जन्म देण्यापुरतं मर्यादित नाही. या तिघांचा सांभाळ करणारी जगत जननी आदिशक्ती मुक्ताबाई महाराज झाल्या हो, की ज्या मुक्ताबाई नुकत्याच झोपेतून उठल्या आणि मग आदल्या दिवशीच देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेण्यासाठी गेले होते दोघं. मायबाप गेले. सकाळचा प्रसंग आहे. माझ्या मुक्ताबाई जाग्या झाल्या हो, आणि जाग्या झाल्यानंतर आपल्या भावंडांना साद घालत होत्या. दादा, ए दादा, आई कुठे आहे रे? निवृत्तीनाथ महाराजांनी आई हा शब्द ऐकता क्षणी हृदय भरून आलं. का आलं भरून? काय सांगायचं एवढ्याशा 4 वर्षाच्या मुक्ताईला? काय सांगू माय कुठे? ए सुपान दादा, सांग ना माय कुठे? दोघही उत्तर देत नाही आहेत. आता ज्ञानोबरायांच्या जवळ जावं. दादा, ए ज्ञाना दादा, सांग ना माय कुठे? हे दोघं काहीच बोलायला तयार नाहीत रे. कुठं गेली माय? त्यावेळेस ज्ञानोबराय जगताची माऊली आहे, आणि आईनं दिलेलं, एका छोट्याशा मुक्ताबाईंना दिलेलं उत्तर आहे, मुक्ता, ए मुक्ता, माय ना देवाघरी गेली ग. ए दादा, अरे रोजच जाते की अश्वत्थाला प्रदक्षिणा घालण्यासाठी, मला माहिती आहे रोज प्रदक्षिणा घालायला जाते, पण आली ना? नाही आली. मुक्ता, आई कायमची देवाघरी निघून गेली ग. कायमची म्हणजे काय रे? कायमची म्हणजे काय दादा? नेमकं काय म्हणायचं रे तुला? मुक्ता, समजणारे ज्ञानोबा आहे. ते पाहिलंस का ग पिंपळाचं झाड? पाहिलं ना रे दादा? ते पिंपळाच्या झाडावरती छोटीशी पिलं आहेत, पाहिलीस का घरट्यातली? ए दादा, पाहिली की, पण त्या घरट्याचा आईचा काय संबंध रे? मुक्ता, त्या पिलांचं ते घरट पाहिलंस? त्या पिलांची माय तिला एका घारीनं उचलून घेऊन गेली ग, आणि आता ती पिलं बघ कशी दाणा टिपतायत. तसं आपली माय, आपले बाप, आपले मायबाप दोघं सुद्धा काळरूपी घारीनं घेऊन गेले. आणि मुक्ता, आजपासून तुझी माय म्हणून आम्ही आहोत. तुला जो ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी वंदिताची पाया, एका जनार्दनी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माझी ज्ञानाबाई आई आहे. आणि आईनं सांगावं, मुक्ता, आजपासून माय आम्ही आहोत का? एवढीशी मुक्ता रडायला लागली हो. दादा, दादा, माय खरंच गेली का रे? ए दादा, माय पुन्हा दिसणार नाही? माझी माय पुन्हा दिसणार नाही दादा? रडणारी 4 वर्षाची मुक्ताई निवृत्तीनाथांना घट्ट गळ्याला मिठी मारून बिलगून रडत होती. निवृत्तीनाथांनी हंबरडा फोडला हो. ज्यांनी दाबून ठेवलं होतं स्वतःचं दुःख, एवढी घट्ट मिठी मारली
आणि जिला समजवण्यासाठी मिठी मारली होती ना, आता तेच रडायला लागले. आणि आता मात्र 4 वर्षाच्या मुक्ताबाईंना कुठून एवढा सुज्ञपणा आला असेल हो. स्वतःच्या भावांचे नेत्र पुसत होती, निवृत्ती दादांचे डोळे पुसावेत. ए दादा रडू नको, यांनी तिची समजूत काढावी अशी अपेक्षा होती, कारण ही भावंड मोठी आहेत. पण यांनी तिची समजूत काढण्याच्या ऐवजी माझी मुक्ताबाई आता मोठ्या माणसासारखं बोलत होती. ए दादा नको रडू, माई गेली ना, हरकत नाही दादा. निवृत्तीनाथांचं अश्रू थांबेनात. अश्रूंचा पाठ वाहू लागला. काय करणार आहे? अरे ज्या वयात आईचा हात, वडिलांचा हात माथ्यावरती असणं अपेक्षित आहे, एवढा कमी वयात माय निघून गेली, दुःख सहन होईना. आता मात्र स्वतः 4 वर्षाच्या त्या परकर पोलक्यातल्या मुक्ताबाई महाराजांनी डोळे पुसावेत निवृत्तीनाथांचे, म्हणावं ए दादा नको रडू, ती माई गेली असेल तर मी आहे ना, तुमची माय. कोण म्हणत होती? मुक्ताबाई. मुक्ता, ए मुक्ता, अगं 4 वर्षाची ना ग तू. आईनं जाताना सांगितलं होतं ग, अरे तुम्ही सगळी भावंड मोठी आहात, माझी मुक्ता लहान आहे, उठेल सकाळी विचारेल माय कुठे आहे. आजपासून तुम्ही माय होणार आहात, तिची माय बाप तुम्ही आहात. पण ए मुक्ता, आज मात्र उलट झालं ग. खरंच तू मुक्ता नाही, तू मुक्ताई झालीस, आदिशक्ती मुक्ताबाई. आम्ही तुझे माय व्हायला पाहिजे होतं, पण तू माय झाली आमच्या भावंडांची. त्या दिवसापासून मुक्ता नाही, मुक्ताई, गोड यथार्थ वर्णन केलं. आणि याच ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस समाधी लावण्याच्या अगोदर ज्यावेळेस ताटी लावली, त्यावेळेस ताटी लावण्याच्या प्रसंगाला सुद्धा आई म्हणून प्रेमानं अगोदर बहिणीच्या अधिकारानं समजवलं. तरी सुद्धा ज्ञानोबराय ऐकायला तयार नाहीत. मग लक्षात आलं, इथं जर मी लहान झाले आणि ज्ञानोबरायांना जर लहान होऊन उपदेश केला तर तो मान्य होणार नाही. मग आता मला आईच्या भूमिकेतून त्यांना समजवावं लागेल. बहिणीच्या अधिकारानं नाही समजत आहे, वय लहान आहे माझं, पण संत रूपी माईच्या अधिकारानं समजवावं लागेल. हे ज्या वेळेस त्यांना कळालं त्यावेळेस त्यांनी सांगावं, एके ठिकाणी योगी म्हणावं, एके ठिकाणी संत म्हणावं. घोडा अभंग आहे मुक्ताबाईंचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन योगी पावन मनाचा, योगी मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वणी, संत सुखे भावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अगोदर ज्ञानादादा असं बोलणंय, आता मात्र ज्ञानेश्वरा म्हणतात. ज्ञानेश्वरा तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा अधिकार संपन्न व्यक्तीनं समोरच्याचा अधिकार लहान असेल तेव्हा त्याला मोठ्या अधिकारानं बोलल्या जातं. आपल्यापेक्षा वयानं मोठा असेल तर अधिकार आपला पोहोचत नाही अरतुर करण्याचा, त्याचं नाव घेण्याचा. पण ज्या वेळेस त्या व्यक्तीपेक्षा एखादी व्यक्ती मोठी असते त्यावेळेस त्या व्यक्तीचं नाव घेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आईच्या अधिकारानं बोलावं, ज्ञानेश्वरा
एवढंच नाही, संत जेणे भावे जग बोलणे सोसावे, इथपर्यंत संघावारे संत आहे. आणि संतांनी संतांसारखं राहावं, जगाचे अपराध पोटात घ्यावेत, हे संतांची भूमिका आहे. हे सांगणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजेच मातेच्या स्वरूपात आहे. इतकंच का हो, एक माय आहे जिचं व्यापकतेनं वर्णन करताना माझे तुकोबराय म्हणतात की मातेची अच्युती अवघी बाळकाची व्याप्ती. पण हीच माय स्वतःच्या आयुष्यातलं एक प्रकारचं आलेलं दुःख, झालेला त्रास विसरते. कोणता त्रास? ज्या वेळेस प्रसूतीच्या वेदना होतात तो त्रास. एक वेळीचा प्रसंग आहे, आई एकटीच घरात आहे. मातृत्वाची देणगी फार विलक्षण आहे. मायबाप, आई एकटी आहे घरात आणि धोधो पाऊस पडतोय बाहेरून. एकटी एक न लग्न झालेली बहीण, नणंद आहे, मालकाची बहीण आहे. आणि ती नणंद जिचं अगदी 7-8 वर्षाचं लेकरू आहे, कळत नाहीये, मोठं वडीलधारी कुणीच नाही आहे घरामध्ये. आणि मग साधं गलाबी वंश, पूर्वीचा हा शब्द होता बरं. ओ वंश, प्रचंड वेदना होत आहे, त्रास सहन होत नाहीये, कुठल्याही क्षणी बाळंतीण होईन, माझी विनंती आहे. गावामध्ये वैद्य आहेत, त्या वैद्यांना बोलवून आला. त्या 7-8 वर्षाच्या लेकराला कळालं, पण त्याला एवढं कळत नव्हतं की आता ही बाळंतपणाची प्रसूतीची वेळ आलेली आहे. त्या लेकरानं धावत जाऊन त्या वैद्य बुवांना सांगावं, बाबा, ओ वैद्य बुवा, माझ्या बहिणीला बाळंतपणाच्या वेदना सुरू होत आहेत, कोणत्याही वेळेस बाळंतीण होईल एवढा त्रास होतोय, प्रचंड विलक्षण त्रास होतोय, उलटी पालती होते प्रचंड, इतकं ती रडते, आक्रोश करते, आकांत करते. ज्यांना बाळ येत ना त्यांना माहिती काय त्रास आहे. आणि ही माय म्हणजे कशी असते माहितीये का? लाता खाते पण आशीर्वाद देते. ती एकमेव जगाच्या पाठीवर माय. तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणता? लाता खातो आपण, गर्भात असताना खाल्ल्या की नाही? आता जर मी हा प्रश्न अगोदर केला असता न सांगण्याच्या की कुणी कुणी लाता खाल्ल्या, तर प्रत्येक जण माझ्या तोंडाकडे बघत बसले असते, सांगू का नको, सांगू का नको. खाल्ल्या ना, प्रत्येकीनं लाता खाल्लेले आहेत. ही आई आक्रोश करते, आकांत करते. आणि मग मात्र त्या नंदेनं जाऊन त्यांना बोलवावं. पण त्या वैद्यबुवांचा एक नियम होता बाबा, पंचांग पाहायचं. पंचांगात त्या व्यक्तीचं बाळंतपण किती वाजता होणार एवढं सगळं कळत होतं. पहिली माणसं फार हुशार, ज्ञानी, अभ्यासू होती. कळालं की अमुक अमुक वेळेस या लेकराचा जन्म आहे आणि जन्माला येणारं लेकरू हे दरिद्री नशिबाचं आहे, प्रचंड दरिद्री आहे. ते बापाचा जन्म झाल्यानंतर विकावं लागेल एवढी दरिद्री आहे. हे सगळं वाचल्यानंतर ते वैद्यबुवा त्या लेकराला सांगत होते, कारण त्या लेकराला काही कळणार नव्हतं. त्यांनी फक्त सांगितलं, आता येणारं जे बाळ आहे ना हे वाईट नशिबाचं आहे राजा, एवढंच सांगितलं, बाकी काही बोलले नाही. एवढं कळालं तर ते 7-8 वर्षाचं लेकरू रडायला लागलं. पण विनंती केली, बाबा माझ्या वहिनीला फार त्रास होतोय, चला ना. आले ते बाबा. त्या घरामध्ये ती एकटीच व्यक्ती होती, ती महिला एकटीच होती जिला वेदना होत आहेत. ते आल्यानंतर सगळ्यात तयारीनिशी आले. त्या लेकराला सांगितलं, पाणी तापवायला ठेव. का तर सुईन नव्हती ना गावात, काही ना काहीतरी अडचणी नशिबात होत्या. कारण त्याचं जी वेळ आहे ना त्या अडचणींचीच वेळ होती की त्याच्या जन्माच्या वेळेस कोणी उपलब्ध होणार नव्हतं. सगळी जाणकार सुज्ञ सगळी बाहेर, जणू काही नशीब एकवटलं होतं त्याच्या जन्माच्या वेळेस. एवढं दरिद्री नशीब होतं. आणि मग मात्र नाईलाज झाला. आले ते वैद्यबुवा. आल्यानंतर गावामध्ये एकमेव तेच राहिले होते, म्हणजे विधिलिखित जो नियम आहे तो टाळता येत नाही. आले, तयारी केली, पाणी गरम करायला ठेवायला सांगितलं. त्या छोट्याशा लेकराला ठेवलं पाणी गरम करायला. आणि आता मात्र सगळी तयारी सुरू झाली बाळंतपणाची. पण राहून मनामध्ये येत होतं आणि ती लेकरू रडत होतं. 7-8 वर्षाचं लेकरू रडत होतं. ते काम करत होतं पण डोळ्यातून अश्रू गळत होते. मग मात्र त्यानं भाऊजाईनं विचारलं नंदेला, वंश का रडता तुम्ही? मी मगाचपासून पाहते तुमच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात, सांगा ना. ते लेकरू म्हटलं काही नाही. पण त्या लेकराला काय माहिती, जिला त्रास होतोय तिला अशा धक्कादायक बातम्या सांगायच्या नसतात. काय कळत नव्हतं ना, न कळत राहवलं नाही तिला. आणि मग तिनं सांगितलं वैद्यबुवांनी, ज्यावेळेस मी घरी गेले ना वहिनी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जे जन्माला येणारं लेकरू हे कम नशिबी आहे, दरिद्री आहे आणि त्याच्या आयुष्यात कायम दुःख संकट एवढंच भरून आलेलं आहे. हे शब्द ऐकता क्षणी जिला वेदना होत आहेत, वेदनांमुळं जिच्या डोळ्यात पाणी होतं, न कळत तिच्या डोळ्यातून पाणी आता लेकरासाठी येत होतं, जे जन्म सुद्धा घेतलेला नाही हो, जन्मही नाहीये. इतकं ज्या लेकराला पाहिलेलं नाही. अरे जन्माला आल्यानंतर प्रेम होणं स्वाभाविक आहे, त्याचा लळा लागणं स्वाभाविक आहे. पण जे गर्भात असताना ज्याला पाहिलेलं नाही, जे जन्माला आल्यानंतर स्वतःचं नाव लावणार नाही, ज्याला पोटात असल्यापासून आपल्या श्वासातला श्वास दिला,
ज्याला गर्भात असल्यापासून आपल्या घासातला घास दिला, इतकंच नाही स्वतःचा रक्ताचा थेंब सुद्धा त्याच्यासाठी जिजवला, जिनं पाहिलेलं नाहीये तिला ते प्रेम उमळलं. पाहिलं नाही. नातेवाईक येतात की जेव्हा जन्म झाला तेव्हा 100-200 रुपयाचं घेऊन येतात, पण आल्यानंतर त्याच्या मागं प्रेमच आहे. हे कशावरून? जन्म झाल्यानंतर सगळे सोयरे प्रेमानं येतात. स्वार्थ आहे, पण निस्वार्थी तत्वावरती प्रेम करणारं मातृत्वाचं दिन आहे. सांभाळता आलं पाहिजे. प्रेमानं मिठी मारत चला मायबापांना. काय पुन्हा पाहायला मिळणार आहे? नाही. एकदा असं म्हटलं जातं, डोंगरा आड गेलेला सूर्य एक दिवस उगवणार आहे, तो काही पूर्ण बंद होणार नाही उगवण्याचा, पण माती आड गेलेली माणसं पुन्हा पाहायला मिळणार नाहीत. मिळतील का? नाही. माणूस म्हणतं की नाही गेलेला आहे, एकदा तोंड तरी शेवटचं पाहून घेऊ का, पुन्हा पाहायला मिळणार नाही. या आईला वेदना होत आहेत आणि आता मात्र त्या वेदना असह्य झाल्या आणि असह्य झालेल्या वेदना आता तिला प्रसूतीच्या वेदनांचा त्रास कमी होत होता, पण लेकराचं नशीब वाईट आहे म्हणून अधिक त्रास होत होता. आणि आता मात्र ती माय रडायला लागली. आणि आता मात्र त्या आईनं त्या वैद्यभुवांना म्हणावं, बाबा वडिलांच्या ठिकाणी आहात तुम्ही, माझ्या बाळंतपणासाठी तयारी करताय, पण मला सांगा ना, शेवटचा एक प्रश्न आहे माझ्या लेकराचं हे नशीब जर बदलता आलं तर? त्या वैद्यभुवांनी सांगावं, हे शक्य नाही. अरे जगाच्या मालकाला जिथं बदलवता येत नाही तिथं तुम्ही आम्ही काय चीज आहे, नाही करू शकत आहे. जे विधी लिखित आहे, जे होणार आहे ते टाळता येणार नाही. तिनं सांगितलं, शेवटचाच माझ्यासाठी एवढा प्रयत्न करा, एकदा बघा ना पंचांग. नाईलाज झाला. उघडलं पंचांग, पाहिलं तब्बल 8 तासांचा मुहूर्त निघाला. 8 तासानंतर जर ये बाळंतीन ही जर व्यक्ती झाली, त्या लेकराचा 8 तासांनी जन्म झाला तर त्याचं नशीब फार गोड आहे, भाग्यवान असणार आहे. आणि इतकंच नाही, तिने लोकात ज्याचं नाव उल्लेख होणार आहे, कौतुक असणार आहे, कीर्तिवान असणार आहे, नशीबवान जन्माला येणार आहे, पण तब्बल 8 तास तोपर्यंत शक्य नाही. आईनं सांगावं, 8 तास का? फक्त 8 तास बाबा? अगं तू फक्त कसं म्हणू शकतेस? तब्बल 8 तास. आणि आता तू बाळंतीन होणार आहे काही क्षणात, 10-15 मिनिटाचा अवधी आहे तुझ्याकडं, नाही शक्य ते. बाबा शक्य जरी नसेल तर मला प्रयत्न करायचा आहे. जे शेवटपर्यंत धीर सोडत नाही तिला माय म्हणायचं. शिकवते की आई, धैर्य सर्वस्व साधनम, पेशन्स इज द सोल्युशन टू एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीवरचा मार्ग आहे, प्रत्येक गोष्टीवरचा. जी कायम शेवटच्या श्वासापर्यंत लढते तिला माय म्हणायचं. जिला स्वतःच्या देहाची सुद्धा विसर पडते ना, तिला माय म्हणायचं असतं. इतकी माय व्यापक तत्वाची. आईनं सांगावं, बाबा सांगा 8 तासानंतर बाळंतीन झाले तर लेकराचं नशीब बदलवता येईल का? बदलवता येईल, पण 8 तास शक्य नाही. शक्य नाही. मी शक्य करेन, मी प्रयत्न करेन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या लेकरासाठी थांबण्याचा. 8 तासांसाठी थांबण्यासाठी आईनं तयारी काय केली ऐका. त्या वैद्यभुवांना सांगावं, बाबा वडील आहात तुम्ही, वडिलांच्या ठिकाणी आहात, एक दावं घ्या, माझ्या पोटाला करकचून बांधू द्या. आणि हे बांधलेलं दावं आहे ना बाबा, नुसतं बांधू नका. मग इथं जी भिंत आहे, या भिंतीच्या बाजूला मला शीर्षासन अवस्थेत खाली डोकं वरती पाय करून उभं करा बाबा. एवढं शक्य आहे का हो? 8 तास. इथं 2 मिनिटं कीर्तनात मांडी घालून बसणं शक्य होत नाही आपल्याला. तब्बल 8 तास शीर्षासन अवस्थेत माय थांबण्याचा विचार करते की जिला असंख्य वेदना होत आहेत. तब्बल 8 तास उभी राहिली. झालं सगळं. आणि आता मात्र वैद्यभुवांना विचारलं, झाले का 8 तास बाबा? त्यांनी सांगावं, 1 मिनिट फक्त शिल्लक आहे. ती म्हणते 1 मिनिट पुरेसा आहे. 1 मिनिट थांबली आणि पुन्हा बाळंतीन करण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली. बाळंतीन झाली. आणि बाळंतीन झाल्यानंतर बाबांना पहिला प्रश्न केला, बाबा माझं लेकरू सुखरूप आहे का? बाबांनी सांगावं, अगं 8 तास तू तुझं बाळंतपण रोखलंस, कदाचित याच्यामध्ये तुझा मृत्यू झाला असता, तू दगावली असतीस का? तुझ्या स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही. तिनं सांगितलं, मी आयुष्य बघितलंय, मी जग बघितलंय, पण ज्या अंकुरानं अजून जग पाहिलेलं नाही त्या लेकरासाठी मला हे एवढं करायचं होतं. आणि बाबा आता माझं लेकरू बरोबर योग्य त्या शुभ मुहूर्तावर जन्माला आलं का? हो म्हणून जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्या आईनं श्वास सोडला. श्वास म्हणजे मोकळी झाली. जगली ती माई, गेली नाही. पण तब्बल 8 तासांचा प्रवास 8 तास सहन केलं तिने. आणि जे जन्माला आलं ना, त्या बाळाचं नाव होतं बिरबल. नाव ऐकून आहे आपण, हा बिरबल ऐकून आहे की नाही? गोष्टीमध्ये ऐकलंय, अनेक ठिकाणी पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे. या बिरबलाच्या आईनं एवढ्या कष्टा खाल्ल्या. माझ्या ज्ञानोबरायांच्या आईनं सुद्धा अनेक परिश्रम घेतले, स्वतःच्या देहाचा विसर केला नाही.
पण तुम्हाला माहिती का, ज्या वेळेस आपलं लेकरू बाळंतपण झाल्यानंतर जेव्हा प्रथम पाहते, जो बाळंतपणाचा आलेला शीण तो सुद्धा निघून जातो. अभंगाचं दुसरं चरण. करते ही माय. देह विसरे आपुला, जवळी घेता शिण गेला. सगळा शिण निघून जातो, सगळा त्रास निघून जातो. कधी प्रसूती झाल्याच्या नंतर जेव्हा एवढंस चिमुकले हात, एवढंस 2.5-3 किलोचं ते लेकरू जेव्हा हातामध्ये घेते, सगळ्या शरीराला आलेला थकवा, आलेला त्रास सगळा निघून जातो. इतकी ती माय प्रेम करते. इतकंच नाही, किती प्रेम करते तुकोबराय म्हणतात, इतकं प्रेम करते. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. देह विसरे आपुला, जवळी घेता शिण गेला. एकदा सगळ्यांनी प्रेमपूर्वक पांडुरंगाचं भजन करूया. सगळ्यांनी हात घ्या माय बाप उंच, घ्या हात उंच. मागचे पांडुरंगाचं भजन केलेलं नसेल आतापर्यंत, नाही कधी नामचिंतन घडलं, नाही एखाद्या गरीबाला मदत झाली या हातांनी, पण इथून पुढे तरी चांगलं कर्म करत राहूया. का 4 दिन की जिंदगी है हात, 4 दिन की जिंदगी है, हंसी खुशी काटले, मत किसी का दिल दुखा, दर्द सबके बाटले, कुछ नहीं है साथ जाना. काही येणार आहे का सोबत? कुछ नहीं है साथ जाना, एक नेकी के सिवा, कर भला होगा भला, गाठ अपने बांधले विठोबा रखुमाई.
मिनिटामध्ये आतापर्यंत संपूर्ण चिंतन मातृत्वावरती आपण सकाळच्या पहाटेच्या वेळेस आपली माय सांगायची. प्रथम धरती मातेला आपण वंदन केलं पाहिजे. ही धरती माता आपल्याला आयुष्यभर सांभाळते. आणि म्हणून समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्व मे. आईला त्या धरतीला एकदा वंदन केलं पाहिजे. का वंदन केलं पाहिजे? माझ्याकडे लक्ष द्या. झालं आता 5 मिनिटांमध्ये कीर्तन संपवणार आहोत. ही आई वंदनाची भूमी आहे. भारत माता जिच्यासाठी रक्त सांडलं अनेकांनी, ही माझी माता आहे. हिला भारत माता म्हटलं जातं. आणि याच भारत मातेमध्ये अनेक वीर महात्मे होऊन गेले, वीर पुरुष होऊन गेले. ही भूमी संतांची, महंतांची, साधू संतांची. इतकंच नाही, या भूमीसाठी अनेकांनी स्वतःच्या रक्ताने अभिषेक घातलेली ही पवित्र पावन भूमी आहे. आणि या भूमीसाठी अनेक लेकरांनी स्वतःच्या देहाचा त्याग केला. मायबाप शूर आहेत, वीर आहेत, अनेक रणधीर आहेत. अनेकांनी आपापल्या स्वतःच्या कार्यानं, स्वतःच्या कर्तृत्वानं या भूमीला सलाम केलेला आहे. आणि म्हणून या भूमीबद्दल कृतज्ञतेचा भाव आहे. याच आईनं अनेक मातृत्वाच्या देणग्या दिल्या. अहिल्याबाई होळकरांसारखी माय न्यायनिष्ठ आहे, जिनं न्याय करताना स्वतःच्या लेकराचा विचार केला नाही. गाईला न्याय देण्यासाठी उभी राहिली, त्यावेळेस न्याय गाईच्या बाजूने देणारी अहिल्याबाई होळकरांसारखी राजमाता, राष्ट्रमाता दुसरी नाही. एक राजमाता, राष्ट्रमाता झाली जिनं शिवरायांसारखा वीर महात्मा, वीर पुरुष, युग पुरुष दिला. त्यांचं नाव राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आहेत, जिनं संस्कारांची शिदोरी द्यावी आणि लेकरांना शिकवावं, विचारावं. राजा आयुष्यभर स्वराज्यासाठी एकनिष्ठतेचा भाव ठेवायचा आहे. 5 वर्षाच्या लेकराला एवढे गोड बाळकडू द्यावे, ती आई आहे. सांगता आलं असतं स्वतःची चूल, स्वतःचं घर, स्वतःचा प्रपंच प्रपंच सांभाळायचा नाही सांगितलं. अरे स्वराज्याचा प्रपंच एक हाती सांभाळणारा राजा म्हणजे माझे छत्रपती शिवराय आहे. आणि म्हणून आयुष्यभर स्वतःच्या देहाचा त्याग न करता अनेक वर्ष फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी घालवली, ते माझे शिवराय. इतकंच नाही हो, आयुष्यभर सांभाळलं. ज्या वेळेस पुण्याच्या भूमीवरती घेऊन आले माझ्या राजांना, माझ्या मासाहेब, त्यावेळेस राजांनी विचारावं, आई कुठे आहे आपला राजवाडा, कुठे आहे घोडा? आई साहेबांनी सांगावं, राजा आयत्या घरात राजानं राहायचं नसतं, स्वतःचं घर बांधावं, स्वतःचा वाडा बांधावा, स्वतःचं सैन्य दल निर्माण करावं, स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं आणि मगच राजा म्हणून बनावं. नाही तर उगाच राजाच्या पदव्या नको. सांगता आलं पाहिजे हो, प्रेमानंही सांगता येतं की. शिकवावं लेकरांना, सांगावं. आता 10वीची परीक्षा आहे, सर्रास पोरांचे रिझल्ट मनाच्या विरोधात गेले की आत्महत्येसारखे अनेक प्रकार घडतात. सर्रास अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. मरण्यासाठी कारण खूप आहेत, जगण्यासाठी कारण शोधायला शिकावं. मरण्यासाठी खूप कारण आहेत, मरायला हिम्मत लागत नाही, हिम्मत लागते ती जगायला. जगायला हिम्मत लागते. मरणं काय रोज किड्या मुंग्यांप्रमाणे ऍक्सिडेंट होऊन कितीतरी जण मरतायत, रोज कानावरती बातम्या येत आहेत, अमुक अमुक मेला. त्याचे सोहळे होत नाहीत. मरणोपर्यंत सोहळे होण्यासाठी आयुष्यभर कीर्तिरूपानं माणसानं जगावं. आणि आज ही माई सुद्धा आयुष्यभर तेवढं लेकरांना घडवावं, सक्षम करावं. मग आमचे संजय दादा असतील, प्रशांत दादा असतील, दीपक दादा असतील, 3 जण आहेत. नातवंडांचा, सुना नातवंडांचा गोड परिवार आहे. भरलेल्या कुटुंबातून आज ही माय निघून गेली. मायबा 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे, श्राद्धासारखा यथार्थपूर्ण एक यज्ञ म्हणजे हे नामयज्ञ सोहळा आहे. आणि या यज्ञामध्ये नामरूपी आहुती दिल्यानंतर, नामरूपी चिंतन केल्यानंतर पुण्यरूपी संचयरूपी गाठोडं निर्माण झालेलं आहे. आणि हे गाठोडं या आईच्या चरणावरती द्यायचंय. गोड कुटुंब आहे, यथार्थपणे सुंदर सातसंगतीसाठी तुम्ही सगळे लांबून आलेले अपतेष्ट जण आहे. पण मातृत्वाची देणगी कायम हृदयात ठेवणारी म्हणजे माये. आज आई गेली शरीरानं, पण आज या तिघांच्या हृदयात मातृत्व मात्र कायम अविरत आहे. आणि हे राहिलं पाहिजे. तुकोबरायांनी सुद्धा आयुष्यभर याच गोष्टीला परिपूर्णतेचा एक उठाव दिला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, जगाच्या पाठीवर दुसरी जात नाही.
जी कळवळ्याची आहे, एकमेव जाती आहे, तिचं नाव आई आहे. आणि म्हणून तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात, ही जी संतरूपी माया आहे तिच्या जवळ गेल्यानंतर आम्ही काय करतो? अभंगाचं शेवटचं चरण. तू का संत पुढे, 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 तुका संता पुढे, तुका संता पुढे, पाय झोंबे लाडे गोडे, पाय झोंबे लाडे गोडे, लाडे गोडे, मितरे आपुला, देह विसरे आपुला, जवळे घेता लाडे गोडे पायी झोपे, लाडे गोडे लाडे गोडे लाडे गोडे, पायी झोपे लाडे गोडे लाडे गोडे लाडे गोडे लाडे गोडे, पायी झोपे लाडे गोडे, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. माझे तुकोबराय म्हणतात, तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. मी संतांच्या जवळ गेल्यानंतर पायाला मिठी मारतो. का मिठी मारतो? मी लहान आहे, संत मोठे आहेत, माझी मिठी गळ्याला पडत नाही, माझी उंची लहान आहे, मी पायाला जातो, पायाला मिठी मारतो, त्यांच्या पायाशी सलगी करतो आणि सलगी करून माझे लाड कोड सगळे त्यांनी पुरवावेत म्हणून हट्ट करतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, इतकं प्रेम ती माय करते, देह विसरे आपुला, जवळी घेता शिण गेला. आणि म्हणून मातेची आचेती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता शिण गेला. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, देह विसरे आपुला, जवळी घेता शिण गेला. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे, देह विसरे आपुला, जवळी घेता शिण गेला. झाली आपली सेवा, झालेली सेवा साधू संतांच्या समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ व समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांच्या चरणावरती समर्पित करू. पांडुरंगाला विनंती करूया, हा जो यज्ञ इथं केलेला आहे, या यज्ञाची स्वीकृती द्यावी. आणि इतकंच नाही, आशीर्वाद तुझा या कुटुंबावरती, या कुलकर्णी कुटुंबावरती नितांत या लेकरांच्या पाठीमागं राहावा. निश्चित ती माय जरी भगवान परमात्म्याच्या द्वारात असेल, इथं एका क्षणासाठी परवानगी असते, सगळ्यांचा शेवटची भेट घ्यायची आणि भेट घेऊन निघून जायचं. शेवटची भेट याची झाली ती वेळ, आईला निरोप देण्याची शेवटची वेळ. आणि म्हणून ऐका ना, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. आता हे पित्र इथं येऊन आशीर्वाद देऊन निघून जातील, पण देत असताना या कुटुंबावरती यांचा आशीर्वाद कायम राहू एवढंच जाता जाता मागूया आणि वाणीला इथंच पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
श्रीरंग बोलावे तो वैकुंठ श्रीरंग बोलावे अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला पुढे सहित झाला गुप्त पुढी दैत्य झाला गुप्त तुका पुढी दैत्य झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावे तो वैकुंठ श्रीरंग बोलावे तो वैकुंठ श्रीरंग बोलावे तो पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञान आरती लावा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेसे मना येत नाही नारायणा दुर्वाडिक पण येते सापड लागेने आता उठावेसे मना येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला ने वारीला लाग आता उठावेसे मना येत नाही नारायण आज करोनी आरती चक्रपाणी हो वाळते आज पुरले न वस धन्य काळा दिवस आज पुरले न वस धन्य काळा दिवस तुका बाई टाळे उभा सन्निग्ध जवळी आज पुरले न वस धन्य काळा दिवस प्रेमच प्रेम आरती गोविंदाचे ओळ धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकना बाळा प्रौढा निरुद्ध ओवाळते परमन धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकना नामा मने के सेवा ते देखून राहिलो तट धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकना आरती दान राजा महा कैवल्य तेजा सेवटी साधू संत मनोवेदना आरती दान राजा लोपले ज्ञान जगीत जनत कोले अवतार पांडुरंग नाव ठेवले जाणे आरती दान राजा महा कैवल्य तेजा सेवटी साधू संत मनोवेदना माझा आरती दान राजा लोक प्रकट गय बोले विश्व ब्रह्माच केले राम जनार्दन चरणी घडेले आरती दान राजा महा कैवल्य तेजा सेवटी साधू संत मनोवेदना माझा आरती दान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा राघवे सागरात वाचन धारिले कैसे दुर्गमाते आगर केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा तुकिता तुलने तीर तुकाचे आले मन निराळे मी पगडे वेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा पाय दाखवे आम्हा पाय दाखवे आम्हा घालील डांगर वंदिर चरण डोळा पाहिन रोईले तुम्ही अलंकिन आनंद भोजन भावी वाळे नळे नामा विठ्ठल पाडो मार विठ्ठल मागणे ते तुझ प्रती आहे देशली श्री पाय पांडुरंग या संताशी निर्विहीच मज दे आणि तुझे काही मागू तुका म्हणे आता उदारत होई मगरे बाई संताचे या संताशी निर्विहीच मज दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय